नमस्कार. मी आशुतोष टिळक. 4 मे ते 10 मे 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्स पासून. हेडलाईन्स नेमक्या काय होत्या? या आठवड्यामध्ये काही फार इंटरेस्टिंग बातम्या होत्या. गुगल वॉलेट भारतामध्ये लॉन्च झालं, पण ते गुगल पेमेंट गुगल पेची जागा घेणार नाहीये. काळजी नसावी, तुमचं पेमेंट ऍप हे अजूनही जागेवर आहे. आरबीआयने या आठवड्यामध्ये अगदी भरपूर ऍक्टिव्ह होतं, भरपूर जणांना भरपूर सारे फटके मारून घेतले, भरपूर साऱ्या ऍक्शन्स दाखवल्या, त्यांच्या डिसिजन्स मध्ये झालं. सेबीच्या काही निर्णयांचा परिणाम आता ब्रोकर ही कम्युनिटी नेमकी अस्तित्वात राहील का, असा एक बारीकसा सवाल काहींना येऊन पडला आहे. झिरोदाच्या कामत यांचं त्याच्यावर स्टेटमेंट आलेलं आहे. आणि एकूणच IIFL फायनान्सच्या खिशात कॅश उरलेली नाहीये. सेबी आणि मुळातच आरबीआय असे 2 जण या आठवड्यामध्ये अगदी भरपूर ऍक्टिव्ह होते. आणि त्यानंतर इंडियन कॅपिटल मार्केटमध्ये काही गोष्टींची हायलाइट जी आहे ती आपण बघणार आहोत. सुरुवात करूया या आठवड्याच्या डीप सगळ्या बातम्यांकडून. गुगल वॉलेट लॉन्च झालं. अमेरिकेमध्ये हे पेमेंट ऍप म्हणून वापरलं जातं. भारतामध्ये UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेसची जागा घेऊ शकेल असं अजून तरी कोणी तगडं सापडलेलं नाहीये. त्यामुळे काही पासकोड किंवा बारकोड असतील, तुम्हाला काही याचे डिस्काउंट कुपन्स असतील, तुम्ही काढलेल्या तिकीट असतील, काही तुमचे इम्पॉर्टंट फोटोज असतील, तर ते तुम्हाला याच्यामध्ये सेव्ह करता येऊ शकतील. म्हणूनच मी याच्यामध्ये फारशी बातमी काय घेतली नाहीये. इनफॅक्ट मी स्वतः पण डाउनलोड केलं होतं. मला असं वाटलं की हा मुळात सरकारचं जे एक डिजी लॉकर आहे, हा त्याचा एक प्रकार आहे. परंतु डिजी लॉकर ही फॅसिलिटी थोडीशी बेटर आहे, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये कामाच्या गोष्टी साठवून ठेवता येतात, ज्या बॅक्ड असतात गव्हर्नमेंटच्या. याच्यामध्ये मला ज्या वेळेला मी काही तिकीट काढतो, ज्या वेळेला मी काही सिनेमाचे कुपन्स ऑप्शन बघतो, जेव्हा मी काही माझ्या रिमेंबरिंग फोटोज ठेवतो, त्यावेळेला ह्या गोष्टी या गुगलच्या या वॉलेटमध्ये राहतील. भविष्य याचं नेमकं कसं असणार आहे याच्याविषयी थोडीशी काळजी वाटते, कारण मला गुगलची सवय माहीत आहे की ऍब्रप्टली त्यांची एखादी चांगली चालणारी सर्व्हिस खटाखदिशी बंद करून टाकतात. अनेक वेळा मला रडू येतं की इनबॉक्स बाय गुगल नावाची एक सर्व्हिस होती, गुगलने बंद करवली. आणि ठीक आहे, म्हणजे आता त्याच्यानंतर भारतामध्ये गुगल वॉलेट नेमकं किती सक्सेसफुल होईल हा एक मॅटर आहे. जाऊया पुढच्या बातम्यांकडे सरकूया. आरबीआय ड्राफ्ट ऑन रिस्क ऑफ प्रोजेक्ट फायनान्स या सब्जेक्टला थोडक्यात जर समजून घ्यायचं असेल तर ते साधारण असं येतं की भारतामध्ये बॉन्ड मार्केट पुरेसं मोठं नाहीये, पण ते हळूहळू व्हायला लागलं आहे वेगवेगळ्या कारणांमुळे. त्यामुळे कॉर्पोरेट फायनान्स किंवा कॉर्पोरेट बँकिंग हे हळूहळू थोड्याफार प्रमाणामध्ये बॉन्डकडे सरकायला लागलं आहे, किंवा काही मोठ्या NBFC त्याच्याकडे जात आहेत. आरबीआयने त्यांच्या जुन्या ऍक्शन मध्ये रिटेल फायनान्सला, रिटेल लेंडिंगला थोड्याफार प्रमाणावर लिमिट घातले आहेत. त्याच्यामुळे आता प्रोजेक्ट फायनान्स हा अनेक साऱ्या बँकांसाठी एक जवळचा असा विषय होता. मॅटर असं झालं आहे की काही पब्लिक सेक्टर बँका याच्यामध्ये होत्या. PFC, REC आणि इरेडा, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि इरेडा, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटी, अशा या संस्था होत्या. रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, PFC, REC सारख्या संस्था होत्या. या संस्था ज्या वेळेला कोणालाही एक नवीन प्रोजेक्ट फायनान्स करायला पैसा पुरवतात, त्यावेळेला पैसा त्यांच्या कोणाच्या खिशात गेला पासून तो प्रोजेक्ट उभा राहिला, कॅश जनरेशन झालं, पर्यंतचा एक टाइम असतो. फॉर एक्झाम्पल, जर मला सोलर पॉवरच्या गोष्टी लागत असतील तर त्या काही दिवसात सेटअप होतात, कारण मला सोलर पॅनल खरेदी करून आणून सेटअप करावे लागतात. रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनच्या प्रोजेक्टमध्ये थोड्या प्रमाणावर दिवस जातात, परंतु मोठ्या प्रमाणावर जात नाहीत. परंतु आरबीआयच्या हे लक्षात आलं की ही पण एक रिस्क आहे,
आणि म्हणून आरबीआयने असं टार्गेट ठेवलं की आत्ताचे जे 5%, 0.4% प्रोजेक्टच्या याची प्रोव्हिजन आहे ती फायनली 5% जाऊन गेली पाहिजे, पोहोचली पाहिजे. लिमिटेशन त्याच्यामध्ये मग ते फार मोठं आहे, ड्राफ्ट गाईडलाईन्स, ते आता मी काय याच्यामध्ये करत नाही. झालं असं आहे की स्ट्रिक्ट लेंडिंग रूल्स येऊन पडलेले आहेत, इम्प्लिमेंटेशन. बँकांना प्रोव्हिजन्स करायला सांगितले आहे. क्लासिफाय द प्रोजेक्ट बाय फेज. आता कुठल्या फेज मध्ये आहे, पैसा आलाय का, सुरुवात झाली का, असं वेगळ्या याच्यानुसार त्यांना फेज त्याच्यानुसार कसं क्लासिफिकेशन करायला सांगितलं आहे. आणि लेंडर्स मस्ट मेंटेन इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट डेटा. हे एक बँकांसाठी मोठं झालेलं आहे आणि त्याचाच एक साईड इफेक्ट अशी की एसबीआय सारख्या मोठ्या बँकेनी 10,000 इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्स, सॉफ्टवेअर इंजिनियर्सची भरती करायला घेतली. एसबीआयचं मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड ब्रेक प्रॉफिट आलं. 20,000 करोड रुपये एका क्वार्टरमध्ये त्यांनी कमवून दाखवले. अराउंड 13 रुपये, 13.5 रुपयाचा डिव्हिडंड पर शेअर त्यांनी जाहीर केला. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, फार उत्तम आहे. परंतु आरबीआय आता जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डेटा सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये जे काय काळजी घेते आहे, आणि आरबीआयला अनेक साऱ्या बाबतीमध्ये ज्या रिस्क दिसून राहिलेल्या आहेत, आणि काही काळापूर्वी आय थिंक ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास आरबीआयने जे हायलाइट केलं होतं की मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात बबल तयार होतो आहे. ह्या गोष्टींकडे आरबीआय पण आता ज्या नजरेने बघते आहेत, ते पण काही गोष्टी हायलाइट करायला लागले आहेत की आपल्या देशाचा हा एक रेग्युलेटर फार बारकाईने फायनान्शियल सिस्टीमवर लक्ष ठेवून बसला आहे. इट इज अज्युम दॅट मोस्टली पीएसयू बँक्स अँड पीएफसी, आरईसी, इरेडा विल नीड मोर कॅपिटल. इरेडाच्या मॅनेजमेंटचं म्हणणं काय फार लागणार नाही, कारण आमच्या याचा इम्प्लिमेंटेशन पिरियड हा फार छोटा असतो, काहींच्या बाबतीमध्ये तर तो दिवसांचा असतो. आम्ही नेमके किती ठेवणार. पब्लिक सेक्टर बँकांसाठी हे होऊ शकतं, कारण रोड ट्रान्सपोर्ट, इन्फ्रास्ट्रक्चरचे रिलेटेड अदर प्रोजेक्ट यांच्यासाठी इम्प्लिमेंटेशनचा जो एक टाइम असतो तो थोडा मोठा होतो. रुरल इलेक्ट्रिफिकेशन डिस्ट्रीब्युशनच्या प्रोजेक्टमध्ये तो तेवढा राहत नाही, कारण हे आणलं, मोठं घेतलं, सेटअप केलं, संपलं. काही दिवस, 1-2 आठवडे एवढा टाइम लागतो. त्यांनी सांगितलं पॉवर फायनान्सच्या लोकांना असू शकतं, आणि पॉवर फायनान्सची गोष्ट मी केली आहे. एक दुसरी बातमी जी पॉवर फायनान्सच्या बाबतीमधली आहे ती टाटा सन्सच्या मध्ये त्यांचे असलेले शेअर्स सायरस मिस्त्रीच्या मृत्यूनंतर त्यांना 20,000 करोड फेडायचे आहेत. त्याच्यामधला एक पार्ट लोन त्यांनी जे घेतलं होतं ते फेडण्यासाठी शापूरजी पलोनजी ग्रुपने पीएफसी कडे आले होते, आम्हाला कर्ज द्या आमच्या टाटा सन्स मध्ये असलेल्या स्टेकच्या अगेन्स्ट. आणि म्हणून पीएफसीने इतर काही लोकांकडे ऍडवायझरी घेतली की यांना नेमकं कर्ज कसं द्यावं, काय करावं. लीगल सल्ला घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि एकूणच मुळात नवीन कॅपिटल लागणार आहे का, कारण आरबीआयने रिस्क वेटेड ऍव्हरेज वाढवल्यानंतर त्यांची कॅपिटलची गरज वाढली होती. सो आता याच्यानंतर काय आहे, दिनेश कुमार खरा तर डिसेंबरच्या आसपास रिटायर होत आहेत, पण मग त्यांच्या येणाऱ्या पुढच्या व्यक्तीला हे सगळं कसं जमणार आहे, काय जमणार आहे, हा जमण्यापेक्षा असं म्हणावं लागेल की चॅलेंजेस नेमके काय आहेत हे एक हायलाइट करण्याची गोष्ट आहे. चलूया पुढच्या बातमीकडे. व्हॉट अबाउट ब्रोकर्स. मे 2024 मध्ये सिक्युरिटी एक्सचेंज ब्रोकर ऑफ बोर्ड ऑफ इंडियाने मेकिंग प्रोसेस ऑफ डायरेक्टली पेइंग आउट सिक्युरिटीज टू क्लायंट्स अकाउंट मॅन्डेटरी. साध्या भाषेत सांगतो की जर तुम्हाला T0 मध्ये जर सेटलमेंट करायची असेल तर मग मी शेअर घेतले, मग त्यासाठी मग मी माझे पैसे घेतले, ते ब्रोकरच्या अकाउंट मध्ये गेले, ब्रोकरच्या अकाउंट मधून मग क्लिअरिंग कॉर्पोरेशनला गेले, मग तिकडून पलीकडे गेले, असं करता करता ते फिरायला जो एक टाइम लागेल तो वाया जाणारा टाइम असेल. आणि म्हणून या प्रोसेसमध्ये ब्रोकर्सना बाजूला काढण्याचा एक प्रोसेस कदाचित सुरू झालेली आहे. क्लिअरिंग कॉर्पोरेशन
याच्या पुढे कदाचित डायरेक्टली माझ्या अकाउंटमध्ये शेअर ट्रान्सफर करेल, पैसे माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करेल, पे आउट म्हणा, क्रेडिट म्हणा, हे चालू होईल. करंटली द क्लिअरिंग कॉर्पोरेशन क्रेडिट्स द पे आउट ऑफ सिक्युरिटीज टू द ब्रोकर्स पूल अकाउंट, who then credit it to the client's demat account. However, the direct delivery facility to investors was introduced in February 2001. त्याचा फारसा वापर होत नव्हता. पण माधवीपुरी बुच या बाईंनी जे काय प्रोसेस सुरू केलेली आहे, सिस्टीम मधली एरर काढायला, सिस्टीम मधली रिस्क काढून टाकायला, याच्यामधलं हे फार महत्वाचं पाऊल आहे. आणि मला इथे हायलाइट करावं लागेल की या विषयाशी रिलेटेड संबंधितच्या ज्या काय चर्चा होत्या त्या माझ्या एका तासात सौदापूर्तीच्या पॉडकास्टमध्ये चंद्रशेखर टिळक सरांबरोबर झालेल्या बोलण्यामध्ये हायलाइट झाल्या होत्या. काही प्रमाणामध्ये ब्रोकिंगच्या जे आज मितीला असलेलं अस्तित्व आहे ते आणखीन कमी होऊ शकतं, पण क्लिअरिंग हाऊसेसचं महत्व किंवा भूमिका जरा सुद्धा कमी होणार नाही. म्हणजे कसं आहे की आज भीतीला बरेचसे जे तुझ्या माझ्यासारखे गुंतवणूकदार आहेत, नवीन पद्धतीचे नवीन पिढीचे गुंतवणूकदार आहेत, ते ब्रोकर्सच्या माध्यमातून व्यवहार करत नाहीयेत. ते बहुतांश व्यवहार हे ऍपच्या माध्यमातून करतायत. बरेच दॅट माइट हॅव बीन स्पॉन्सर्ड ऑर रन बाय द ब्रोकरेजेस. दुसऱ्या पद्धतीनं ते असं सांगितलं जाईल की जसं एनपीएस मध्ये आहे की प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी. मग स्टॉक एक्सचेंजचं जे स्वतःचं क्लिअरिंग हाऊस आहे ती गोष्ट वेगळी, परंतु जे अकोमोडेटिव्ह क्लिअरिंग हाऊसेस म्हणून काम करतात इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने वगैरे, त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट असेल की स्टॉक एक्सचेंजचं जे क्लिअरिंग हाऊस असेल त्याची भूमिका येणाऱ्या काळामध्ये असं असेल की जसं बीओआय असेल त्याचं पूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं सांभाळायची, किंवा एनएससीसीएल जसं पूर्वी एनएससीचं सांभाळायची, तसं की आत्ता जो पैसा मी ऍडव्हान्स्ड मार्जिन म्हणून ब्रोकिंग हाऊसला देऊन पुरतो तो पूर्वी आता येणाऱ्या काळामध्ये जसजसं आपण ते तासाभरात सौदापूर्तीच्या चक्राकडे जायला लागू तसतसं ते सांगतील की नुसत्या ब्रोकरकडे असून चालणार नाही, ते क्लिअरिंग हाऊस मध्येच असावं लागेल आणि ते प्रत्येक व्यवहाराचं स्वतंत्र असावं लागेल. दिवसभराचं नेटिंग किंवा अक्युम्युलेशन मी करू देणार नाही. त्यामुळे क्लिअरिंग हाऊसेसची भूमिका केवळ व्यवहार सांभाळण्याची क्षमता म्हणून नव्हे तर व्यवहार वेगानं सांभाळण्याची आणि जास्त व्हॉल्यूमने सांभाळण्याची आवश्यकता या तासाभरात सौदापूर्ती मिळेल. म्हणजे या व्यवहाराचा सगळ्यात जास्त एक व्यवसाय म्हणून जर कोणाला फायदा झाला तर तो क्लिअरिंग हाऊसेसला होईल. ब्रोकरचं आयुष्य याच्यानंतर काय असेल, म्हणजे ही माणसं संपून जातील का ते डिजिटल होण्याकडे जातील? पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ब्रोकरला अत्यंत टेक्सॅव्ही राहावं लागेल. म्हणजे पूर्वीच्या काळी जसे अगदी छोटे छोटे ब्रोकर होते ते काळाच्या ओघामध्ये कमीच झाले. एका वेगळ्या पद्धतीने त्यांचं इन्स्टिट्यूशनलायझेशन झालं की त्याला कॉम्प्युटर चालवता येतोय, त्याला पैशाचे व्यवहार करता येत आहे. म्हणजे पूर्वी कसं ट्रेडिंग रिंग मध्ये व्यवहार व्हायचे तेव्हा ट्रेडिंग रिंग मध्ये जाऊन व्यवहार करण्याला एक वेगळा स्किल सेट लागायचा आणि ती माणसं प्रचंड डिमांड मध्ये होती. म्हणजे गमतीने अनेकदा त्या छोट्या ब्रोकरच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की मूळ ब्रोकरला महिन्याच्या अखेरीला जेवढा पैसा मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसा त्या ब्रोकरच्या वतीने ट्रेडिंग रिंग मध्ये व्यवहार करणाऱ्याला मिळायचा. एक्झॅक्टली तसाच प्रकार आताच्या काळामध्ये होईल. त्यामुळे तुमच्या ब्रोकिंग व्यवसाय करण्यामागची जी तुमची वर्किंग कॅपिटलची गरज आहे, जी तुमची टेक्निकल कॅपिटलची गरज आहे ती फार मोठ्या प्रमाणावरती वाढेल. कारण आता फक्त माझं स्टॉक एक्सचेंजचा ट्रेडिंग स्क्रीन इतकंच कम्प्युटरायझेशन नाही झालेलं, रिक्वायर्ड नाही राहिलेलं. आता मला माझ्या बँकिंगच्या बॅक ऑफिसच्या व्यवहाराचंही फार मोठ्या प्रमाणावरती कॉम्प्युटरायझेशन करत राहावं लागेल आणि दरवेळेला माझ्या फ्रंट ऑफिसच्या बॅक स्क्रीनवरती माझी त्या अकाउंटचे कॉम्प्युटर स्क्रीन्स किंवा त्याची बॅकस्टेज स्क्रीन ही मला पाहत राहावी लागेल. त्यामुळे ती रिक्वायरमेंट वाढेल. त्यामुळे ब्रोकर म्हणून तो अस्तित्वात राहील, परंतु त्याचा रोल खूप मोठ्या प्रमाणावरती बदललेला असेल. आणि खरं सांगायचं म्हणजे निदान काही प्रमाणात तरी याची सुरुवात ऑलरेडी झाली आहे. ज्या वेळेला ट्रेडिंग ऍप वाढली, आता उदाहरणार्थ ज्या वेळेला झिरोदा सारखी नवीन फॅसिलिटी मला उपलब्ध झाली, ग्रोमोर सारखी फॅसिलिटी उपलब्ध व्हायला लागली, त्यावेळेला अशा पद्धतीचे व्यवहार करणाऱ्या ब्रोकरचं स्वरूप कमी झालं. पण यातनं वेळीच शहाणं होत मोतीलाल ओसवाल, आनंद राठी, असित मेहता सारख्या माणसांनी स्वतःची ट्रेडिंग ऍप सुरू केली की ज्यामुळे त्या क्लायंटला माझ्याजवळ येऊन बसण्याची आवश्यकता नाही, जिओजीत सारख्या लोकांनी. आता ही व्यवस्था त्यामुळे. चलूया पुढच्या बातमीकडे.
पुढची बातमी म्हणजे सेबी हॅज ऑल्सो आस्क्ड अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स टू प्रोव्हाइड इन्व्हेस्टर्स विथ अ डायरेक्ट प्लॅन ऑप्शन. मुळात अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड हे डायरेक्ट प्लॅन ऑप्शन जर करायला बसत असतील तर त्यांच्या जनरल पार्टनर्सच्या बाबतीमध्ये काय व्हावं लागेल. डायरेक्ट प्लॅन ऑप्शन म्हणजे मी एका हेज फंडाकडे गेलो, त्यांना सांगितलं की असं असं माझं आहे, मला हे त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे, आला ना फलाना डिमकाना, तुम्ही हे घ्या ते घ्या, देऊन टाका. हेज फंड्स ठरवलं तर फार उत्तम रिटर्न कमवून दाखवतात, पण ते रिटर्न कमवण्यासाठी त्याच्या फंड मॅनेजरची जी काय बुद्धी लागते, हुशारी लागते, आणि ते कमवण्यासाठी त्या फंड मॅनेजरला ज्या सोयी सुविधा द्याव्या लागतात त्याचा परतावा ते फंड हाऊस अगदी बारकाईने घेतो. म्हणजे यांचे 2/20चं जे स्ट्रक्चर असतं ते कशा रीतीने अनेक साऱ्या गुंतवणूकदारांचे रिटर्न घटवतं हे मी माझ्या कॉलेजच्या काळामध्ये बघितलं आहे आणि मला याची फार आठवण येते. म्हणून ही एक थोडीशी बातमी. डायरेक्ट फंड्स डोंट इन्व्हॉल्व अ थर्ड पार्टी. मुळात अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडांमध्ये थर्ड पार्टी का येईल, त्याच्यामध्ये असली तर फक्त फंड हाऊस असेल, इन्व्हेस्टर असेल आणि त्यांचा जनरल पार्टनर फंड मॅनेजर वगैरे असतील. ठीक आहे, म्हणजे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडांची पण एक संस्कृती भारतामध्ये रुजायला कारणीभूत जरी होणार असेल तर वाय नॉट. पुढच्या बातमीकडे चलूया. आणि इन मे 2024 NSE CEO said that the Securities Exchange Board of India rejected NSE's proposal. झालं असं की सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 मध्ये NSEने असं म्हणलं होतं की आम्हाला संध्याकाळी 6 ते 9 ट्रेडिंग अवर, डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग चे जे तास आहेत ते वाढवून मिळावे यासाठी प्रयत्न चालवले. आणि असं म्हणणं झालं की युरोपियन मार्केट्स ज्या टाइम मध्ये सुरू असतात किंवा ज्या काळामध्ये अमेरिकन मार्केटची हळूहळू सुरुवात होत असते त्या काळामध्ये आमचे मार्केट देखील ओपन राहिले पाहिजेत असा प्रयत्न झाला. आत्ताच जे आहे ते 9:15 ते 3:30 पर्यंतच आहे, विथ प्री ओपनिंग सेशन 9 ते 9:15 याच्यामध्ये साधारणतः 9:07 ते 9:08 मध्ये साधारणतः तो प्री ओपन सेशन बंद होतो. 6-7 मिनिटाचा साधारण एक हॉल्ट येतो आणि मार्केट त्याच्यानंतर 9:15 वाजता सुरू होतं. हे सगळं आहे. सेबीने बीएससी ला विचारलं, कारण हे एक एक्सचेंज जर करणार असेल तर मग त्याच्यामध्ये दुसऱ्या एक्सचेंजच्या क्लिअरिंगची किती तयारी आहे असं विचारलं गेलं. बीएससीने तयारी दर्शवली, पण ब्रोकर्सचं अनेकांचं म्हणणं आणि जे मी माझ्या पर्सनल बाबतीमध्ये वाचलं ऐकलं त्यांचं असं म्हणणं की सिक्युरिटीचं काय, आम्ही आमचे कॉन्ट्रॅक्ट आमच्या ऑफिसचे आहेत भाड्याचे असलेले ते आधीच करून ठेवले आहेत. भारतातल्या सगळ्या जागा मालकांना माहित आहे की बाजार कधी सुरू होतो आणि बाजार कधी संपतो, त्यामुळे आम्ही एका फटाकदिशी दिवशी उठून म्हणलं की उद्यापासून आहे ना बाजार 6 ते 9 रात्रीचा चालू होईल, हे नाही चालू होईल, हे ऍक्सेप्टेबल नाही होणार. म्हणजे अनेक वेळेला ज्या वेळेला मी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जातो त्यावेळेला संध्याकाळी 5 वाजता करन्सी डेरिव्हेटिव्ह संपतात किंवा ऍग्रिकल्चरल मार्केट ज्या वेळेला सुरू असतं त्यावेळेला ऑफिसमध्ये 1-2च माणसं बसलेली असतात, ती पण फारसं काही करत नसतात. अशा सगळ्या याच्यामध्ये म्हणजे मी ज्या ऑफिसमध्ये बघितलं आहे ऍग्रिकल्चरल कमॉडिटी किंवा इतर कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग वगैरेच्या रात्रीपर्यंत जे चालतं त्यांच्या बाबतीमध्ये हे म्हणावं लागेल. खरंच आहे की काही वेगळ्या रिस्क याच्याशी जुळलेल्या आहेत आणि तुम्हाला आज युरोपियन मार्केटशी कनेक्ट करायचं आहे, उद्या तुम्हाला अमेरिकन बाजाराशी कनेक्ट करायचं आहे, भविष्यात तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या मार्केटशी कनेक्ट करावं वाटेल. एखाद्या दिवशी उठून तुम्हाला आमचे मार्केट जपानीज किंवा साऊथ कोरियन मार्केट उघडे असतानाच्या काळात पण उघडे राहिले पाहिजेत, हे करण्याच्या प्रोसेसमध्ये आपण ही गोष्ट विसरतो आहोत की अर्ध्या रात्री माझ्या घरातले गहू जर संपले तर मला गहू खरेदी करण्यासाठी बाहेर जावं लागतं, पण अर्ध्या रात्री 2 वाजता टाटा मोटर्सचा शेअर आत्ताच्या आत्ताच खरेदी केला पाहिजे किंवा टीसीएसचा शेअर पुढच्या 2 मिनिटात खरेदी नाही केला तर डिव्हिडंड माझ्या खिशातून जाईल, असं काही होत नाही हो, असं नाही होत. त्यामुळे ही जी प्रोसेस येते आहे
त्याच्याकडे मला असं वाटतं की ब्रोकर्सने याच्यामध्ये फार योग्य केलं. योग्य प्रमाणात भारताचे शेअर बाजार ओपन राहत आहेत. जे काय आत्ता चालू आहे ते फार उत्तम आहे. काहींचं म्हणणं त्याला छोटे करा असं पण एक प्रोसेस होतं, काही नाही, योग्य आहे. ब्रोकर्सच्या नकारामुळे हे थांबलं असं म्हणायला जागा आहे. पुढच्या बातमीकडे जाऊया. काय झालं की पुढची बातमी काय म्हणते? पुढची बातमी असं म्हणते की आपल्याला पेटीएम इज चेंजिंग. पेटीएमनी मागच्या काही दिवसांमध्ये बिल पेमेंट एक मोठ्या प्रमाणात सिस्टीम झालं होतं. भारतामधले अनेक जण बिल भरायला, म्हणजे इलेक्ट्रिकचं बिल असेल, मोबाईलचं रिचार्ज असेल, हे करायला मोबाईल कंपन्यांच्या ऑफिसमध्ये जात नाहीत, इलेक्ट्रिकच्या ऑफिसमध्ये फारशा आता जात नाहीत. ऑनलाईनची जी एक सिस्टीम तयार झाली त्याच्यामुळे फ्रीचार्ज असेल, पेटीएम असेल, गुगल पे असेल, या लोकांकडे त्यांच्या एक मोठ्या प्रमाणावर सिस्टीम येऊन पडल्या आणि याचा एक मोठा बाजार पेटीएम होता. आरबीआयच्या ऍक्शन नंतर पेटीएम पेमेंट बँकेकडे लायसन तर आहे पण बिझनेस तर काही नाही, मग हा तरी का ठेवायचा असं म्हणून बिझनेसची रिस्ट्रक्चरिंग करायला जेव्हा पेटीएम पेमेंट बँकेने घेतलं त्यावेळेला हा बिझनेस युरोनेट इंडियाच्या कडे तो सेटअप झाला. युरोनेट सर्व्हिसेस इंडिया, अँड अमेरिकन पेमेंट टेक्नॉलॉजी कंपनी दॅट मॅनेजेस बॅक एंड सेटलमेंट सिस्टीम. आणि युरोनेट हे नाव जर तुम्हाला कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत असेल तर गुगल पे च्या बाबतीमध्ये किंवा गुगल प्ले च्या त्याच्यामध्ये बारकोड ज्या वेळेला तुम्ही QR कोड स्कॅन करता त्यावेळेला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी समोर दिसून येणारी ही एक कंपनी आहे. थोड्याशा अनरिलेटेड बातम्यांमध्ये पेटीएमनी 197 कम्युनिकेशननी ओला आणि उबरला कॉम्पिटिशन करायचं ठरवलं आहे. ONDC या सरकारी प्लॅटफॉर्मच्या सिस्टीमचा वापर करून राईड हॉलिंग सेटअप करण्याचा एक प्रोसेस त्यांनी सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे काही दिवसासाठी, एखाद दोन मागच्या दिवसांसाठी पेटीएमचा शेअर हिरव्यामध्ये होता. बाजार पडत असला तरी बाजारच्या पडण्याची एक ही सुरुवात होती. ठीक आहे, पुढच्या भागाकडे जाऊया. IIFL फायनान्स इन टाईट स्पॉट. ॲज ऑफ मे 7, 2024 झालं असं आहे की आरबीआयचे ऍक्शन्स यांच्यावर चालले होते आणि त्याच्यामुळे यांचा 400 मिलियनचा बॉन्ड फंड जो एक फंड रेझिंग होती ती त्यांनी बंद करवली आणि बँका यांना आता कर्ज देत नाहीयेत मोठ्या प्रमाणावर. हा एक त्यांच्यासाठीचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे आणि त्यांना वाट बघावी लागते. वेट अँड वॉचच्या मोडमध्ये बँका गेलेल्या आहेत, स्वतः IIFL फायनान्स पण गेल्या आहेत. परंतु IIFL फायनान्सच्या नशिबाने त्यांचा सगळ्यात मोठा शेअर होल्डर फेअरफॅक्सनी 200 मिलियन त्यांच्यात टाकले आहेत आणि इतर काही मार्गाने पण त्यांनी पैसे रेज करायची सुरुवात केली, राईट्स इश्यू केलेली आहे. आणि हे बघावं लागेल की IIFL फायनान्सच्या सगळ्या सिस्टीम मधून नेमकं काय बाहेर पडतं. आरबीआयचा याच्यावरचा रिपोर्ट काय येतो, मेच्या एंड पर्यंत तो रिपोर्ट येणं किंवा जून मध्ये हा रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. बघावं लागेल नेमकं काय होणार आहे. लिमिट ऑन कॅश. आरबीआयचं असं म्हणणं आहे की तुम्ही कॅश ट्रान्झॅक्शन्सच्या याच्यावर लिमिट घाला. NBFC नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन जर लोन द्यायचं असेल तर ते कॅश लोन असून चालणार नाही, ते तुम्हाला त्यांच्या बँकेवर ऑनलाईन ट्रान्सफर करावं लागेल. हातात जर कॅश द्यायची असेल तर ती फक्त आणि फक्त 20,000 रुपये पर व्यक्ती अशी द्यावी लागेल असं आरबीआयचं म्हणणं. त्याच्यामध्ये आरबीआय साइटेड सेक्शन 269 SS ऑफ इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 which prohibits individuals from receiving more than 20,000 rupees in cash as a loan. RBI's advisory came after regulatory action against IIFL Finance, India's second largest gold loan players, for violating cash disbursal norms. आणि at the same time RBI ने बॉब वर्ल्ड नावाचं जे ऍप बंद केलं होतं, आय थिंक नोव्हेंबर डिसेंबर मध्ये बॉब वर्ल्ड त्यांनी बंद केलं होतं, ते परत एकदा चालू केलेलं आहे. बँक ऑफ बडोदा त्यांचे नवीन अकाउंट ऑनलाईन आता ओपन करू शकते आहे. मुळात बजाज फायनान्स ज्यावेळेला झालं त्यांचं नवीन अकाउंट ई कॉम आणि इन्स्टा लोन, त्यावेळेला अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं की यांनी फास्ट केलेलं आहे. इट सीम्स
की बँका आणि एनबीएफसी भारतामध्ये फास्ट होत चालल्या आहेत आणि त्यामुळे आरबीआयला पण फास्ट होण्याची एक प्रोसेस, एक गती आलेली आहे. त्यांच्या सूचनांचं पालन होत आहे रेग्युलेटेड एंटिटीज कडून. आनंदाची गोष्ट आहे. पुढच्या बातमीकडे चालूया. कर्नाटका हायकोर्टचं डिसिजन, याला थोड्या प्रमाणात असं समजून घ्यावं लागेल की कोणीही व्यक्ती ही जर एका पूर्ण काळाच्या नोकरीमध्ये असेल, सरकारी असेल किंवा इतर कुठल्या बाबतीमध्ये असेल, तर पेन्शनची सुविधा दिली जाते. कर्नाटक हायकोर्टचं म्हणणं की फॉरेन व्यक्ती, देशाच्या बाहेरची जर व्यक्ती असेल, देशात जन्मलेली नसेल, तर त्यांना पेन्शन देता येणार नाही. आणि याच्या बाबतीमधला जो काय आहे ते कोर्ट स्टेटेड दॅट द प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट वॉज इनॅक्टेड टू एन्श्युअर दॅट एम्प्लॉईज विथ अ लोअर सॅलरीज receive retirement benefits and that employees with a higher salary should not be eligible for benefits under the law. हे ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला हे पण लक्षात यायला लागतं की लोअर सॅलरीज साठी फॉरेन मध्ये जन्माला आलेला माणूस, भारताच्या बाहेर जन्माला आलेला माणूस हा भारतामध्ये येऊन कमी पगाराच्या नोकऱ्या करेल याची शक्यता फारशी नाही. त्यामुळे एक लॉजिकल स्टँड घेऊन जर कर्नाटकाच्या हायकोर्टनी याच्यावर पेन्शनला थोड्या प्रमाणावर थांबवण्याचा निर्णय घेतला असेल तर ही एक फार इंटरेस्टिंग फाईट तयार होते आहे. मग एम्प्लॉयमेंटचे अधिकार काय, एम्प्लॉईजचे अधिकार काय, पेन्शन नेमकी कोणाला, एनपीएस मध्ये ही माणसं येऊ शकतात का, हा एक फार वैचारिक वादाचा मुद्दा सुरू होतो आहे. आणि एक आनंदाची गोष्ट याच्यामध्ये हायलाईट करा, आनंदाची म्हणावी की नाही माहित नाही, पण ज्या वेळेला अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक रिटायर होण्याची प्रोसेस सुरू झाली आहे, दररोज 12,000 लोक रिटायर होत आहेत. आणि त्या अमेरिकेमध्ये पेन्शनच्या बाबतीमध्ये नवीन येणारी गुंतवणूक गुंतवण्यासाठी जात नाहीये, तर जे काही येत आहेत त्यांचे टोटल लोक कॉन्ट्रीब्युशन टाकतायत ते सगळ्याच्या सगळ्या ऍज अ पेन्शन म्हणून बाहेर जात आहे. आलेला फंड गुंतवता येत नाहीये. असंच्या असं जर चालू राहिलं तर काही काळाने त्यांच्या खिशात असलेला फंड शून्य व्हायला सुरुवात होईल. अशी अवस्था अमेरिकेची असताना भारताने त्या बाबतीमध्ये टाकलेलं एक पाऊल म्हणून याच्याकडे बघावं लागेल. नेमकं काय होतं आहे या बाबतीमध्ये मी या बाबतीमध्ये अगदी बारकाईने ट्रॅक करत राहीन. चलूया पुढच्या बातमीकडे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज डिलिस्टिंग. खरं तर मला असं वाटतं की ही बातमी थोडीशी वर घ्यायला पाहिजे होती, पण ठीक आहे. मॅटर काय झाला आहे, मॅटर असा झाला आहे की जून 2023 मध्ये मागच्या वर्षी आयसीआयसीआय सिक्युरिटीजला डिलिस्ट करण्याचा ऑप्शन घेऊन आलं आयसीआयसीआय बँक. तिसरा पॉइंट वाचल्यावर लक्षात येईल की मॅटर सगळा कुठे घोटाळा झाला. 2021 मध्ये सेबीचं असं म्हणणं की लिस्टेड सबसिडियरी ज्यांचा बाप तो पण लिस्टेड आहे, म्हणजे पॅरेंट आणि सबसिडियरी असे दोघं जर लिस्टेड असतील आणि सेम बिझनेसमध्ये असतील तर काही बाबतीमध्ये नवीन अल्टरनेटिव्ह डिलिस्टिंग रूल्स तुम्ही घेऊ शकता. डिलिस्टिंग साठी अल्टरनेटिव्ह मार्गाचा वापर करू शकता. पैसे देण्याची गरज नाही, शेअर्स देखील अलॉट करता येतील. याचा फायदा करवला गेला. आणि माझ्या स्वतःच्या अभ्यासामध्ये जे माझ्या लक्षात आलं की जून 2023 नंतर पुढच्या काहीच दिवसामध्ये जेपी मॉर्गन येऊन उभं राहिलं, भारतामध्ये त्याचा समावेश होणार आहे भारताचा असं बातमी आली. आणि ज्या 12 ब्रोकरेज किंवा प्रायमरी डीलर्सना त्याच्यामध्ये ट्रेड करण्याची परमिशन आहे त्याच्यामधलं एक नाव आयसीआयसीआय सिक्युरिटीज हे आहे. त्याचा आयपीओ आला होता, परंतु ब्रोकरेजच्या बिझनेसमध्ये, सिक्युरिटीजच्या बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटिशन असल्या कारणाने आयसीआयसीआय सिक्युरिटीजचा आयपीओ नंतर तो शेअर फारसा वाढू शकला नाही. प्रॉफिट भरपूर कमवलं पण पीई एक्सपान्शन फारसं होऊ शकलं नाही. पीई घटत राहिला, पीई रेशो घटत राहिला. आणि म्हणून डिलिस्टिंग आणि आयपीओची प्राइस यांच्यामध्ये फारसा फरक आला नव्हता. आणि म्हणून काही शेअर होल्डर्सचं असं म्हणणं
की आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या एम्प्लॉईनी आम्हाला फोन केले, व्हॉट्सअप करून सांगितलं की तुम्ही डिलिस्टिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा ऑनलाईन मध्ये, त्याच्या बाजूने वोट करा. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या शेअर होल्डरला 67 शेअर्स मिळणार आहेत त्यांच्या आयसीआयसीआय बँकेचे. त्यांच्या 100 शेअर होल्ड केलेले असतील आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे त्याच्या बदल्यात. भांडण असं झालं की याच्यामुळे जी प्राइस डिस्कवरी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. रिव्हर्स बुक बिल्ड ऑफरने जे काय प्राइस अनेक वेळा निघते ती घडली नाही. आणि यामुळे जी प्राइस समोर आली किंवा जे एक पेमेंट आलं त्याच्यामध्ये काही मोठ्या फंडांच्या लोकांनी असं जाहीर केलं की आमच्या लोकांना याचा फायदा होत नाही, त्यामुळे तोटा सहन करावा लागतो आहे. आणि हे आमच्याच बाबतीमध्ये जर 6 करोड रुपयाचा लॉस आम्हाला होत असेल तर बाकीच्यांचा लॉस काय आहे हे बघावं लागेल. हा एक खरंच मोठा मॅटर उभा राहिला होता. सेबी याच्यामध्ये आता लक्ष घालते आहे आणि याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल की नेमकं काय होईल. कारण असंही आहे की आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या बाबतीमध्ये जेव्हा आयपीओ आला त्यावेळेला टॅक्सचा एक रूल बदलला होता कॅपिटल गेनचा, की तुम्ही कॅपिटल काहीतरी एक इतक्या रुपयाचे शेअर घेतले, इतक्या रुपयाला विकले तर त्याच्यामधला कॅपिटल गेन्स टॅक्सेबल होते. काहींचं असंही म्हणणं आहे की त्या टॅक्सला थोडंफार कव्हर करण्याचा आयसीआयसीआय बँक प्रयत्न करते आहे. बघावं लागेल काय घडतं आहे या सगळ्या बातम्यांकडे. नॉट अप टू द मार्क झालं काय की मधल्या या आठवड्यामध्ये आरबीआयने असं जाहीर केलं की आम्ही 40,000 करोड रुपयाचे सरकारचे कर्ज रोखे बायबॅक करणार आहोत. नेमकं भांडण, नेमका हा सगळा वाद नेमका काय चालू काय आहे अत्यंत साध्या भाषेत समजायचं तर बँकांच्या खिशामध्ये फारशी लिक्विडिटी नाही, एफडी फारशा अवेलेबल नाहीत, डिपॉझिट फारशे अवेलेबल नाहीत. जे काय आहेत ते बहुसंख्य उठून म्युच्युअल फंडांकडे जात आहेत आणि त्याचा एक लॉस कर भरावा लागला. त्याच्यामुळे सरकारच्या खिशामध्ये पैसा गेला. सरकारने खर्च करणं वाढवलं होतं यामधल्या काळामध्ये, त्याच्यामुळे त्यांना पण मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्याची गरज लागली. माफ करा. या सगळ्यामध्ये सरकारने 40,000 करोड रुपयाची कर्ज रोखे बायबॅक करण्याचं ठरवलं, पण त्यांनी केले 10,512.993 करोड रुपयाचं त्यांनी केलं. बाकी तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल जर वाचायचे असेल तर ते इन्फॉर्मेशन आहे. पुढच्या बातमीकडे चलूया. इंडियन म्युच्युअल फंड्स शोईंग देअर मसल्स. झालं असं आहे की फर्स्ट टाइम इन इंडियन कॅपिटल मार्केट्स भारतामध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे FIIs फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स पेक्षा मोठे ठरायला लागले आहेत. भारताच्या म्युच्युअल फंडांची होल्डिंग, इक्विटी होल्डिंग ही 36,50,000 करोड इतक्याची झाली आहे. भारतामध्ये SIP बुक 20,000 करोडची होऊन बसली आहे. इक्विटी म्युच्युअल फंडाचा इन्फ्लो हा 38 महिन्यामध्ये पॉझिटिव्ह सरळ सरळ राहिला आहे. आनंदाची गोष्ट आहे. टोटल ऍसेट अंडर मॅनेजमेंट म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला हायब्रिड असेल, डेट फंड असतील, इक्विटी फंड असतील किंवा इतर असतील, या सगळ्यांचा ऍसेट अंडर मॅनेजमेंट हा 57 लाख करोड पर्यंत जाऊन पोहोचला आहे. नेट इन्फ्लो रिड्यूस झाला आहे कारण मागच्या काही काळामध्ये एप्रिल महिन्यामध्ये भारताच्या गुंतवणूकदारांनी शेअर बाजारामध्ये आलेल्या तेजी मंदीच्या याच्यामध्ये सेलिंग करून काही प्रमाणात प्रॉफिट स्वतःच्या घरी घेऊन गेले आहेत. त्याच्यामुळे नेट जो होता तो 18,888 करोड झाला आहे. मार्च मध्ये नेट इन्फ्लो 22,586 करोड होता. 3% अकाउंट हे केवायसी साठी होल्ड झालेले आहेत. 5,166 करोड थीमॅटिक म्युच्युअल फंडांमध्ये आहेत आणि अराउंड आय थिंक 8,000 करोडच्या आसपास एक SIP बुक मधला भाग हा इक्विटी कडचा आहे मोठ्या प्रमाणावर, विच इज व्हेरी गुड थिंग. पुढच्या बातमीकडे चलूया. काय होती पुढची बातमी? इंडायसेस अँड कमोडिटीज. थोडीशी लिमिट बातमी मी याच्यामध्ये करतो आहे. फक्त भारताचे बाजार घेऊन मी थांबवीन. BSE सेन्सेक्स या आठवड्याच्या अखेरीला 72,664.47 अंशावर बंद झाला, डाऊन होऊन. 22,000
55.20 निफ्टी जवळपास 2.25% घट होऊन बंद झाला. निफ्टी बँक 47,421.10 3.5% मोठी घट होऊन निफ्टी बँक बंद झाला. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस जवळपास त्याच 3.5% घटीने बंद झाला. 21,094.15 लास्ट ट्रेड पॉइंट. बीएससी मिड कॅप 41,027.75 जवळपास 2.25% घट होऊन बंद झाला. S&P बीएससी स्मॉल कॅप 45,396.99 2.5% घट होऊन या आठवड्यात बंद झाला. निफ्टी प्रायव्हेट बँक 23,550.65 अशा अंशावर जवळपास 4% घट होऊन बंद झाला या आठवड्यामध्ये. निफ्टी पीएसयू बँक 7,074.35 जवळपास 3.5% घट होऊन बंद झाला या आठवड्यामध्ये. 19,432.11 1.5% घट होऊन S&P बीएससी पीएसयू इंडेक्स बंद झाला. S&P बीएससी 500 ब्रॉडर मार्केट इंडेक्स हा 2.25% घट होऊन आसपास बंद झाला त्याच्या आसपास. निफ्टी फार्मा 18,609.45 होऊन बंद झाला जवळपास 3.5% घट होऊन. निफ्टी आयटी 32,935.15 जवळपास 0.5% घट होऊन निफ्टी आयटी बंद झाला. निफ्टी नेक्स्ट 50 63,934.20 2.25% थोडी जास्त घट होऊन तो बंद झाला. निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर 8,283.30 3% घट होऊन निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर बंद झाला. या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार.